स्वप्ने ठेव जपुनी सुख पाहता लोचनी सुख पाहता लोचनी। शिर्डीतलं 3 स्टार हॉटेल, पनवेलचं हॉटेल, 20 ट्रक आणि 8 वेगवेगळ्या कार्स आणि बाकी काही अनुषंगिक गोष्टी, एवढीच मालमत्ता आहे। पण मॅडम, कुठल्याही कागदपत्रांमध्ये आणि तुमच्या नोंदींमध्ये सुद्धा नाशिकच्या फ्लॅटचा आणि ठाण्यातले आमदार तरताटे यांच्याबरोबरच्या सामायिक मालकीच्या जमिनीचा उल्लेख नाहीये। परब साहेबांच्या मते एखादा मनुष्य जर इतका कुचकामी होता तर मग त्याच्या हातात त्यांनी तिजोरीच्या चाव्या का दिल्या आणि कशासाठी? तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडता आहात मिस्टर ब्रह्मे। मर्यादा नाही, निष्कर्ष। निष्कर्षाला मर्यादा नसतात। पण असा निर्णय घेण्या इतपत परब साहेब भोळसट नव्हते किंवा मूर्ख तर अजिबातच नव्हते। वा, नाही तुम्ही सगळंच ठरवलं असेल हा, तर मग मी आता इथं थांबून उपयोग काय, मी निघतो हा। आणि ही मालमत्ता जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातूनच ट्रस्टकडे आणतो। नाही नाही नाही, दंडवत साहेब, हो रागावू नका, हो थांबा थांबा। कसं आहे की सत्य जे असतं ना ते कटू असतं, पण ते एकदा पचवलं, एकदा का ते आपण पचवलं की त्यातून भराभर मार्ग निघतात। हा, ऐका, कसं आहे की हा जो काही चौकशीचा फार सुरू आहे ना, हा एकदा संपला की एखादा चांगला वकील गाठा, आय मीन माझ्यासारख्या एखाद्या चांगल्या वकिलाकडे तुमची केस द्या। वकील साहेब, तुमची फी किती आहे हो? ठरवूया हो। हा, काय घाई काय? नाही नाही नाही, सांगा ना, म्हणजे काय की या प्रकरणात लक्ष न घालण्यासाठी तुम्ही किती फी घ्याल ही सुद्धा ठरवता येईल नाही का? सांगेन, तेही सांगेन, पण आधी इतरांचे दावे तर तपासून बघू देत। जर त्यांचे दावे तुमच्यापेक्षा प्रबळ असतील तर मला तुमच्याच बाजूने उभं राहावं लागणार आहे, कारण माझं ध्येय एकच आहे, ज्याचा दावा अशक्त त्याच्याच बाजूने उभा राहणार। लॉ इज ग्रेट। व्हेरी नाईस। संजू, मला माफ करा, चुकलो माझं। रागाच्या भारात नाही ते बोललो मी तुम्हाला। तुझी नाटकं माझ्यासमोर करायची नाहीत बरं का? हा, मी खरंच सांगतोय, खरंच माझ्याकडून चुकी झाली। एकच सांगतो, तुला जर असं वाटत असेल की सगळी नाटकं करून तुला इथून श्वेताला घेऊन जाता येईल तर तसं अजिबात होणार नाहीये। आणि हो, पोलिसांत तक्रार वगैरे करीन अशी जर तुम्हाला धमकी देणार असशील ना तर एकच गोष्ट सांगतो की श्वेता इथं स्वेच्छेनं आली आहे आणि कायद्यानं ती सज्ञान सुद्धा आहे, त्याच्यामुळे निघायचं इथून आता। तुम्ही चुकीचं समजताय मला। मी चांगलंच ओळखलंय तुला। श्वेताने सगळं समजावून सांगितलंय मला। या सगळ्या प्रॉपर्टीचे तुम्ही एकटे मालक आहात हे देखील कळलंय। अहो, तुमच्यासारखं स्थळ शोधूनही सापडलं नसतं आम्हाला। श्वेताने जे केलंय ते योग्यच केलंय। वीज करंट तिचं आयुष्य बर्बाद करायला निघालो होतो,
खरं बोलतोयस तू? अगदी खरं बोलतो. अहो, श्वेताने सांगितल्यावरच डोळे उघडले माझे. ते लग्न ठरवताना सुद्धा मी तिचा कधीच विचार केला नव्हता. मी फक्त माझ्या स्वार्थासाठी तिचं लग्न लावून देत होतो. आणि आत्ताही त्या मुलीच्या सांगण्यावरून मी तुम्हाला भांडायला आलो होतो. वाटतं तर आहे. आईची शपथ घेऊ? ए, काही गरज नाही. फक्त यापुढे कोणाच्या सांगण्यावरून काही करत नको जाऊस. अहो, माझ्या बहिणीच्या आयुष्याचं चांगलं होत असेल तर कुणाचं कशाला ऐकू मी? पण तुम्हाला आता माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल. बोल. मी हे सगळं गावी जाऊन आईला सांगतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही दोघं लवकरात लवकर लग्न करा. हे तू बोलतोयस? हो, माझी एवढीच इच्छा आहे की आता तुमच्या दोघांचं लग्न लवकरात लवकर व्हावं. निघतो मी आता गावाकडं. लवकरच येतो. थांब, एवढ्यात निघू नकोस. श्वेता आता घरात नाहीये. थोड्या वेळात ती परत येईलच. तिलाही बघू दे, आपल्या बदललेल्या भावाला. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. बस. सुख पाहता लोचनी. का बोलवलंय ते कळलंय मला. प्रश्न लवकरात लवकर विचारलेत ना तर बरं होईल. का हो, कुठे निघायचंय का तुम्हाला? नाही, तसं असेल तर तुमची कामं आटपून या तुम्ही, नंतर बोलू आपण. माझं म्हणणं होतं सरळ मुद्द्यावर या. प्लीज कम टू द पॉइंट. फारच सरळ मार्गी दिसताय तुम्ही. ठीक आहे, मी माझे प्रश्न अगदी थेट आणि सरळपणे विचारतो. प्लीज. परब साहेबांनी जे बक्षीसपत्र तुमच्या आईच्या नावे केलेलं आहे त्याच्या खोलात जायचंय मला. त्याची एक कॉपी वर्षा मॅडमना दिलेली होती. वाचली नाहीत? वाचली. हो, वाचली काय? पारायण केली अक्षरशः. आणि त्या पारायणाची फलश्रुती म्हणून की काय मला काही प्रश्न पडले, तर ते उद्भवलेले प्रश्न मला तुम्हाला विचारायचे. विचारू? विचार. मला सांगा, परब साहेबांचा मुलगा जिवंत असतानाही त्यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी तुम्हाला, आय मीन तुमच्या आईला का देऊन टाकली? त्याचं उत्तर परब साहेबच चांगलं देऊ शकतील, नाही का? विनोद उत्तम आहे. मॅडम, परब साहेब जर आता इथे असते तर हा प्रश्न विचारायला मी तुमच्या समोर उभा असतो का? मला सांगा, त्या बक्षीस पत्राविषयी तुमची आई तुमच्याशी कधी काही बोलली? नाही. मग तुम्हाला कसं कळलं की ती मालमत्ता तुमच्या आईच्या नावे केलेली? त्यांच्या मृत्यूनंतर. हा, म्हणजे आईनीच सांगितलं की काकांनी बक्षीसपत्र लिहून ठेवले. सुरुवातीला आम्ही काही इंटरेस्ट दाखवला नाही, कारण आईची इच्छा होती जे चाललंय ते तसंच चालू द्यावं. बर, मग? इतर दावेदारांनी हक्क दाखवल्यानंतर त्याविरुद्ध उभं राहणं आम्हाला भाग पडलं. हो, म्हणून तुमच्या आईच्या वतीने तुम्ही मैदानात उतरलात. नाही, तुमचा प्रॉब्लेम मला नक्की कळत नाही. हा, म्हणजे आम्ही हक्क दाखवल्याची तुम्ही चौकशी करताय की हक्क दाखवल्याचा त्रास होतोय तुम्हाला? मला कशाला त्रास होईल? ज्याची मालमत्ता त्याने विल्हेवाट लावली, ज्याला मालमत्ता मिळणार तो उपभोगणार. मी फक्त चौकशी करायची म्हणून तुमच्याशी बोलतोय. कंपनी आम्हाला फी देते म्हणून आम्ही कंपनीच्या वतीने बोलतोय. झालं की अजून काही विचारायचंय? विचारायचंय बरंच काही, पण काय तुमची समज आणि तुमचा इगो याचं ताळतंत्र मला काही जमत नाही. एनिवेज, मला जे काही प्रश्न विचारायचे ते मी
सर्वच मॅडमला विचारतो. एक सल्ला द्यायचा आहे तुम्हाला. जनरल ऑब्झर्वेशन आहे माझं की तुमची उंची जेवढी आहे त्याच्यापेक्षा तुमच्या इगोची उंची जास्त आहे आणि ते जरा घातक असतं. सांभाळा स्वतःला, नडेल कधीतरी. थँक्स, पण माझं मी काय ते बघून घे. बघा जमलं तर. खरं तर या सगळ्या गोष्टीचं मला आश्चर्यच वाटतंय. पण चला, उशिरा काय होईना आयुष्यात काही बदल घडायला लागले. पॉझिटिव्ह बदल मी म्हणेन. त्या दिवशी मी याचा आव बघितला ना, मला खरंच असं वाटलं होतं की हा कुठल्या ना कुठल्या बहाण्यानं तुला नक्की घेऊन जाईल. हा, आणि मी बरी गेले असते. सॉरी, पण मला इतकं वाईट वाईट सांगितलं होतं ना की मी खरंच बिथरलो होतो. शेवटी प्रश्न माझ्या बहिणीच्या आयुष्याचा होता. पण आता अजिबात काळजी करू नका. मी ठामपणे तुमच्या दोघांच्या बाजूने उभा आहे. जोपर्यंत तुम्ही हे केस जिंकत नाही तोपर्यंत मी तुमच्या बाजूने उभा राहीन. केव्हाही बोलवा मला. हे बघ, तू फक्त ना आईला नीट समजाव बस. तिची काळजी तू नको करू, मी समजावतो तिला. आणि तिला पटलं ना की तुला कळवतो. मग तुम्ही दोघंही एकदा येऊन जावा. मग आईलाही हे सगळं पटेल. लवकरात लवकर लग्नाची तारीख काढूयात. अरे, लग्नाची एवढी घाई काय करतोयस तू? हा, आधी इकडे सगळं स्थिर स्थावर होऊ दे, मग लग्नाची खरी गंमत. काय हे बघ, आईला जर पटलं ना तर तिलाच इकडे घेऊन ये. म्हणजे कसं 8-10 दिवस राहील रे इकडे. नाही राहणार ती. अगं, जुन्या वळणाची बाई आहे ती. जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत ती तुझ्या दाराचा उमराही चढणार नाही. ऐक, एक काम कर, तू तिच्याशी प्रायमरी बोलून घे, मग मी स्वतः बोलेन त्यांच्याशी. नाहीतर आपण एक काम करूया, 15 दिवसात आम्हीच येऊन जातो. काय? हा, चालेल. दोघंही या, पण येण्याआधी मला नक्की कळवा. खरं सांगायचं तर आम्ही खूप त्रास दिलाय तुम्हा लोकांना. माफी मागायची त्यांची. हो, आणि आम्ही येऊन जाऊच. कसं आहे ना, तू समजावण्यापेक्षा मी स्वतःच जाऊन भेटले ना तर तिलाही बरं वाटेल रे. खरंच. आणि हो, तिथे कुठल्याही व्यवस्था वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका बरं का. ती तर करावीच लागणार आहे. म्हणजे आता तुम्ही आलात, तुम्हाला स्टेशनवर न्यायला या, तुमच्यासाठी चांगलं हॉटेल बुक करा. नाही म्हणजे तुम्ही आता बंगलेवाले आमच्या गरीबाच्या घरात कशाला राहताय ना. बाबा, तू का बरं असा विचार करतोय? हे बघ, असं खरंच माझ्या मनात काही नाही. आम्ही तुम्हा लोकांबरोबर जाऊ. अगदी आपल्यातलाच समज आम्हाला. हा, ठीक आहे. सुख पाहता लोचनी. पुन्हा पुन्हा तेच. हे बघ, मला त्याचं तोंडही बघायची इच्छा नसताना निव्वळ तुझ्या म्हणण्यासाठी मी त्याच्याकडे जाते. शी, त्याची ती अरेरावीची भाषा, ते अपमान करणं. हे बघ, तुला सहन करायचं असेल तर तू सहन कर, पण मी ऐकून घेणार नाहीये. अगं, पण तूच म्हणालीस ना, ब्रह्मेनी पण सांगितलंय की ही मालमत्ता जरी माझ्या नावावर असली तरी यामध्ये कुठल्या न कुठल्या कारणानं संजीवचा संबंध येऊ शकतो. मग कशाला उगाच वाद घालायचे? जमवून घे ना. म्हणजे परत परत त्याच्या दारात जायचं, तो अपमान करत राहणार. मम्मा, अगं तुझ्या वयाचा तरी विचार केला का त्यांनी? त्याच्यातूनच त्याची काय लायकी आहे ते समजून घे ना. हे बघ, जसा तुझा राग आहे ना त्याच्यावर, तसा त्याच्या मनात तुझ्याविषयी राग आहे. ह्या भांडणामुळे तुमच्या दोघांचंही हित होणार नाहीये. मला एक कळत नाही की तुला का त्याचा एवढा पुळका येतोय. शब्द नीट वापर. मी आई आहे तुझी. सॉरी. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव,
मी शंतनुरावांना शब्द दिलाय मी संजीवची काळजी घेईन म्हणून. आणि तो शब्द मला पाळायचा आहे. तू शब्द दिलायस ना, मग तू पाळ ना. माझा काय संबंध येतो या सगळ्याशी? हे बघ, मला सांग, नाहीतरी त्याला वाटतच ना की तू गोड गोड बोलतेस आणि मी वार करते. मग होऊ दे ना त्याच्याच मनासारखं. हे बघ, मी खोटी सहानुभूती दाखवत नाहीये. मला संजीव बद्दल प्रेम वाटतंय, पण मला वाटत नाही आणि प्रयत्न करूनही वाटणार नाही. म्हणजे तू माझं ऐकायचं नाही असंच ठरवलंयस का? निदान या बाबतीत तरी. हे बघ, तू ही नीट लक्षात ठेव. संजीवचं हित धोक्यात येऊन मला जर ही मालमत्ता मिळणार असेल तर मला ती नकोय. मग मी मागचा पुढचा विचार करणार नाही आणि त्याच्यावरचा हक्क सोडून देईन. धमकी देतेस तू मम्मा? तसं समज. ठीक आहे, तुला काय करायचंय ते कर. माझा काहीही संबंध नाही. आपली अधिग्रहणाची वेळ जवळ येते पन्ना सेठ. होय साहेब, पण त्या बाईनं हा मध्येच चौकशीचा डाव टाकला ना. आपल्यासाठीच टाकलेला आहे. हे सेटिंग केव्हा केलं? नाही नाही नाही, सेटिंग नाही केलंय. मला हे म्हणायचंय की तिचं हे चौकशीचं नाटक आपल्याच पथ्यावर पडणार. हा, पण आता तुमची पुढची महत्वाची काम. बोला साहेब. सगळ्यात पहिलं टार्गेट कुणाला करायचंय हे मी ठरवलं. त्याचं नाव तुम्हाला देतो. नाव तुमच्याकडं आलं की तुम्ही उपग्रह त्या दिशेने सोडायचा. त्याचं उठणं बसणं, त्याच्या भेटीगाठी, त्याची सगळी ट्याव ट्याव, या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या पाहिजे. झालं म्हणून समजा. हा, तुर्तास तुमचा उपग्रह विकास ब्रह्मेच्या मागे असू द्या. त्याला कोण भेटतो यांच्यापैकी, कोण कशी काय माहिती पुरवतो, सगळ्या ह्याची माहिती काढा. काय आहे, तो बेटा वकील कमी आणि एजंट जास्त आहे. आणि काय असतं, एजंट लोकांकडे कधी कधी वकिलांपेक्षाही जास्त डिटेल्स असतात. त्यामुळे हा ब्रह्मे सगळ्यात जास्त धोका आहे. त्याची तुम्ही काळजीच करू नका साहेब. मी आधीच काही माहिती काढून ठेवली. काय म्हणजे? उदाहरणार्थ, हा ब्रह्मे हा डीलिंगसाठी ठेवलेला माणूस होता. कायदेशीर सल्लागार ही ठेवलेली जागा. ब्रह्मे आधी गळायला लागला पाहिजे. करेक्ट. आणि त्यानंतर ती वर्ष तिथून कटली पाहिजे. बरं, हे सध्या कुठे बसता तुम्ही? आपल्याच ऑफिसात साहेब. काय पन्नास, काय झालं? एवढा एक्सपिरियन्स्ड माणूस तुम्ही. त्या नवीन ऑफिसमध्ये तुमची खुर्ची काय पूजा करायला ठेवली आहे का आपण? हा, तिथे जा, ती खुर्ची ओढून अशी वर्षाच्या शेजारी या खासकान आणि मग त्या खुर्चीत बसा. बसतो साहेब. तिची प्रायव्हसी पूर्णपणे मोडीत निघाली पाहिजे. तिला एक काम करता येणं कामा नाही. आणि जरी एखादं काम केलं तरी ते आपल्या नजरेतून सुटता कामा नाही. बसतो साहेब. मॅडमच्या शेजारी जाऊन बसतो. माझं सुद्धा बरेच दिवसाचं स्वप्न होतं साहेब, आपली पण एक सेक्रेटरी असावी. लय भारी. पन्नासे नुसती स्वप्न पाहायची नसतात, कामाला लागा. त्या दिवशी स्वप्न पूर्ण होतात. तुम्हाला जे बक्षीसपत्र शंतनुरावांनी करून दिलेलं आहे ते त्यांच्या मनात आलं म्हणून की तुम्ही त्यांना तसं काही सजेस्ट केलं होतं म्हणून? या प्रश्नाचा तुमच्या कायदेशीर चौकशीशी काय संबंध? मॅडम, कसं होतं, कधी कधी बायका नवऱ्याकडे हट्ट धरतात, बायका पुरुषांकडे हट्ट धरतात.
नाही मला हे हवंच आहे, नाही माझ्या भवितव्यासाठी काहीतरी विचार करा ना प्लीज, माझ्यासाठी हे करा ना, असे हट्ट असतात. आणि मग त्या बायकांच्या समाधानासाठी पुरुष या अशा प्रकरणांमध्ये डॉक्युमेंट्स तयार करतात. म्हणजे मनात इच्छा असली काय किंवा नसली काय, डॉक्युमेंट्स मात्र तयार केली जातात.